प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स. आज ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग 13वा. आज ऐकूया एका ठेंगण्या कुबड्याची गोष्ट. शहजादी म्हणते, तारतरी देशाच्या शेवटास काशगर म्हणून एक शहर होते. त्या शहरात एक शिंपी राहत असे. तो शिंपी आपल्या दुकानात एके दिवशी शिवीत बसला असता एक ठेंगणा कुबडा येऊन त्याच्या दुकानाच्या दारात बसला व त्याच्यापाशी सारंगी होती ती वाजवून तो तोंडाने गाऊ लागला. त्याचे गाणे शिंप्यास फार आवडले. मग त्याने मनास आणले की या कुबड्यास आपल्या घरी आज संध्याकाळचे जेवावयास न्यावे, म्हणजे त्याचे गाणे आपल्या बायकोस ऐकावयासही सापडून तिची 4 घटका करमणूक होईल. असा बेत मनात आणून त्याने त्या कुबड्यास आमंत्रण केले व आपण लागलीच दुकान बंद करून त्यास बरोबर घेऊन घरी गेला. संध्याकाळच्या जेवणाची वेळ झालीच होती व शिंप्याच्या बायकोने स्वयंपाक वगैरे तयार केलाच होता. मग घरी नवरा येताच त्याने सांगितल्यावरून तिने 3 ताटे वाढून तयार केली व तिघेही जण जेवावयास बसली. ती जेवीत असता त्या कुबड्याच्या गळ्यात माशाचे मोठे हाडूक एकाएकी अडकून तो तत्क्षणी डोळे पांढरे करून खाली पडला. शिंपी व त्याची बायको यास उपाय करण्यास अगदी फुरसत सापडली नाही. हा एकाएकी घडलेला अनर्थ पाहून त्या दोघांसही मोठे भय वाटले, कारण ही गोष्ट त्यांच्या घरात घडल्यामुळे त्यास असा धाक पडला की कोतवालाच्या कानावर ही गोष्ट गेली तर तो खुनाचा आरोप ठेवून आपणास शिक्षा करील. आता पुढे काय करावे असा ती विचार करीत असता शिंप्यास एक युक्ती सुचली. आपल्या आळीत एक यहुदी वैद्य राहत आहे असे त्यास आठवून त्याने ही पुढील हिकमत योजिली. तो व त्याची बायको यांनी एकाने त्याचे डोके व एकाने त्याचे पाय धरून त्या कुबड्यास त्या वैद्याचे घरी नेले. तो वैद्य ज्या जागेत राहत होता त्या जागेस जिन्याची वाट होती व तो जिना अरुंद उंच पायऱ्यांचा असून त्याच्या खालच्या तोंडाशी दार होते. ते दार बंद असल्यामुळे त्यांनी त्यावर थाप मारली. ती ऐकून एका दासीने घाईने दिवा घेतल्या वाचून येऊन ते दार उघडून काय काम आहे म्हणून त्यास विचारले. शिंप्याने उत्तर केले की बाई, आपल्या धन्यास कळीव की आम्ही एक रोगी आणीला आहे. त्याची प्रकृती फार बिघडल्यामुळे आम्ही तुझ्या धन्याकडे औषधासाठी आलो आहोत. हा घे रुपया. असे बोलून त्याने तिच्या हातावर 1 रुपया ठेवला आणि म्हणाला की पहा, आम्ही कोणाची मेहनत फुकट घेऊ इच्छित नाही. मग ती दासी ती हर्षाची बातमी आपल्या धन्यास कळविण्याकरता परत गेली असता शिंपी व त्याची बायको यांनी जल्दीने त्या कुबड्याचे मढे जिन्यातून नेऊन वरच्या पायरीवर ठेवले आणि तेथून पळून घाईने ती आपल्या घरी आली. इकडे दासीने घरात जाऊन वैद्यास सांगितले की दारापाशी एक पुरुष व स्त्री आली आहेत व त्यांनी एक रोगी आणला आहे. तो आपण खाली येऊन पाहावा असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी आपल्या मेहनतीबद्दल हा रुपयासुद्धा दिला आहे. असे म्हणून तिने शिंप्याने दिलेला रुपया वैद्याच्या हातावर ठेविला. आगाऊ पैसा मिळालेला पाहून वैद्यास तर फार हर्ष झाला. त्यास असे वाटले की त्यांनी फार चांगले कूळ आणले असावे, आपण त्याची हयगय करू नये. मग तो दासीस म्हणाला, मी पुढे जातो, तू लवकर दिवा घेऊन ये. असे म्हणून तो मोठ्या घाईने अंधारातच येऊन खाली उतरू लागला. तो त्याचा धक्का लागून ते कुबड्याचे प्रेत गडबडत जिन्याच्या खाली येऊन पडले. तो वैद्यही घसरून खाली पडलाच असता, परंतु त्याने मोठ्या मुश्किलीने आपणास सावरले. मग घाबरून मोठ्याने ओरडून दासीस म्हणाला, अगं, दिवा का अजून आणीत नाहीस? इतक्यात तीही दिवा घेऊन आली आणि दोघे जिना उतरून खाली गेली. मग वैद्य पाहतो तो जिन्यावरून गडगडत पडलेला मनुष्य मेला. हे पाहून त्याच्या पोटात धसका बसला. नंतर तो आपल्या नशिबास नाव ठेवून म्हणाला, काय मी मूर्ख, मी दिवा येईतोपर्यंत का बरे थांबलो नाही? अंधारात जिन्यात का आलो? माझ्या धक्क्याने पडून हा बिचारा रोगी जीवास मुकला. याच्या मरणास कारण मी. आता ईश्वराने कृपाच केली तर बरे आहे, नाहीतर माझी धडगत दिसत नाही. हाय हाय, ही गोष्ट बाहेर फुटली असता कोतवाल मला धरून नेईल यात संशय नाही. मग रस्त्यातल्या जाणाऱ्या येणाऱ्यांच्या दृष्टीस तो मुडदा पडू नये म्हणून वैद्याने जिन्याचे दार बंद केले. नंतर त्या कुबड्यास उचलून त्यास आपल्या बायकोच्या खोलीत आणले.
ते प्रेत पाहून ती बायको भयाने घाबरून गेली आणि मोठ्या दुःखाने म्हणू लागली, अहो, हा मुडदा येथून लांबविण्याची युक्ती आपण लवकर न काढल्यास आपला घात खचित होईल. ही गोष्ट अंमलदारास कळल्यास आपणास खुनाच्या अपराधाबद्दल फाशी जावे लागेल. काय हो हा अनर्थ झाला. नवऱ्यास ती म्हणाली, अहो, ही हत्या तुम्ही कशी केली. वैद्याने उत्तर केले, अगं, हे कसे झाले आणि काय झाले हा विचार करण्याची ही वेळ नाही. जो प्रसंग येऊन आपणावर गुदरला आहे त्यातून सुटका होण्याचा उपाय आधी योजिला पाहिजे. मग तो मुडदा घरातून कसा काढून द्यावा याच्या विचारात वैद्य व त्याची बायको पडली असता वैद्याने पुष्कळ विचार केला, परंतु त्यास काही तोड सुचेना. शेवटी त्याची बायको विशेष चतुर असल्यामुळे तिने एक हिकमत काढिली. ती नवऱ्यास म्हणाली, आपण हा मुडदा आपल्या गच्चीवर नेऊ व तेथून आपल्या शेजारी एक मुसलमान राहतो त्याच्या घरावर हळूच चढून धुराड्यातून हा त्या मुसलमानाच्या घरात सोडून देऊ, म्हणजे झाले. या मुसलमानाचे वाण्याचे दुकान होते. तो राजवाड्यात तेल तूप वगैरे पुरवीत असे. ते सर्व सामान ठेवण्याची कोठी त्याच्या घरातच असे व त्या कोठीत उंदीर व घुशी त्याचे सामान नेहमी नाशीत असत. यहुदी वैद्यास बायकोने काढलेली कल्पना पसंत होऊन त्यांनी त्या कुबड्याचा मुडदा उचलून गच्चीवर नेला व त्याच्या बगलेतून दोऱ्या बांधून त्यास मोठ्या युक्तीने हलकेच धुराड्या वाटे मुसलमानाच्या कोठीत सोडून दिले आणि त्याचे पाय जमिनीवर टेकून भिंतीच्या आश्रयाने त्यास उभा करून त्यांनी दोऱ्या हळूच वर ओढून घेतल्या आणि ती दोघे आपल्या घरात येऊन गुपचिप बसली. इतक्यात तो मुसलमान बाहेर जेवावयास गेला होता. तो घरी आला. त्याच्या हातात कंदील होता. त्यासकट तो काही कामाकरिता कोठी उघडून आत गेला असता त्याने भिंतीशी उभा राहिलेल्या कुबड्यास पाहिले. हा मुसलमान स्वभावाने धीट होता, त्यामुळे त्यास भीती वाटली नाही. मग चोर आपल्या कोठीत शिरला आहे असे त्यास वाटून तो मुसलमान हातात एक सोडगे घेऊन त्या कुबड्याच्या अंगावर गेला आणि त्यास म्हणाला, अरे चोरा, भला सापडलास. मी इतके दिवस असे समजत होतो की उंदीर व घुशी माझा माल खाऊन नाहीसा करतात, परंतु अरे चोरट्या, तू धुराड्यातून उतरून मला नागवितोस हे मला ठाऊक नव्हते. तर आज तुला असे बक्षीस देतो की तू पुन्हा येथे कधी येणार नाहीस. असे म्हणून त्याने त्या कुबड्यास खूप सोटे लगावले. त्यामुळे तो कुबडा जमिनीवर पालथा पडला. तरी तो मिश करतो असे समजून त्या मुसलमान वाण्याने त्यास आणखी 10-15 सोटे मारले, परंतु तो चोर काहीच चळवळ करीत नाही. असे पाहून तो थांबून पाहू लागला. मग तो केवळ मुडदाच असे पाहून त्या मुसलमानाच्या मनातला राग जाऊन भीती उत्पन्न झाली. नंतर तो आपणाशी म्हणतो, अरे काय तरी दुष्ट मी रागाच्या झपाट्यात काय हा अनर्थ केला. ईश्वरा, आता तूच कृपा करशील तर बरे आहे, नाहीतर माझा मृत्यू जवळ आलाच आहे. माझा जळाला तो माल 1000 वेळ का गेला नव्हता, परंतु हा अनर्थ माझ्या हातून घडला हे फार वाईट झाले. त्यास पुढे काही सुचेनासे झाले. कोतवाल व त्याचे शिपाई आपणास पकडून शिक्षा करावयास नेत आहेत असे त्यास वाटू लागले. इतका भयाने तो वेडा झाला. मग तो मुडदा त्याने पाठीवर घेऊन आपल्या घराबाहेर रस्त्यात नेला आणि तो दूर एका दुकानाशी टेकून ठेवून मागे न पाहता धावत घरी येऊन दार लावून आपल्या खोलीत जाऊन निजला. नंतर पहाट होण्याच्या सुमारास एक ख्रिस्ती सावकार रात्री कोठे ख्याली खुशालीत बसला होता व त्याने दारू पुष्कळ झोकली होती. तो घरी चालला होता. त्याचा उद्देश असा होता की पहाट होऊन मुसलमान लोक नमाज पढावयास घराबाहेर निघाले नाहीत, तो गार पाण्याने स्नान करून घरी बसावे, म्हणजे अंमल उतरून आपण शुद्धीवर येऊ. त्या शहरात पहाटेस कोणी झिंगलेला दृष्टीस पडल्यास तत्काळ त्याला पकडून कैदेत ठेवीत असत. त्या भयाने तो ख्रिस्ती सावकार मोठ्या घाईने चालला होता. तो काही कारणामुळे एका दुकानाजवळ थांबला. त्याच दुकानास टेकून मुसलमान वाण्याने त्या कुबड्यास ठेविले होते. मग ख्रिस्ती सावकाराचा थोडा धक्का लागताच कुबड्याचा मुडदा एकाएकी त्याच्या पाठीवर पडला. तेणेकरून सावकारास कोणी चोराने आपणावर झडप घातली असे मनात वाटून त्याने त्या कुबड्याच्या डोक्यावर गुद्दा मारून त्यास खाली पाडले आणि त्यास लाथ मारून चोर चोर म्हणून आरोळी ठोकली. ती ऐकून जवळच्या नाक्यावरचा चौकीदार तेथे धावत आला. मग ख्रिस्ती मनुष्य मुसलमानास, कुबडा मुसलमान धर्माचा होता ना, मग ख्रिस्ती मनुष्य मुसलमानास मारीत आहे असे पाहून शिपाई त्यास म्हणाला, अरे ख्रिस्त्या, तू मुसलमानास इतका काय म्हणून मारित होतास.
असे चौकीदाराने विचारले असता ख्रिस्ती सावकाराने उत्तर केले, हा चोर मला लुटण्याकरता न कळता एकाएकी झडप घालून माझी गचांडी धरू पाहत होता. चौकीदाराने सावकाराचा हात धरून त्यास एकीकडे ओढिले आणि त्यास तो म्हणाला, अरे हो एकीकडे, तू पुष्कळ सूड उगवलास, जाऊ दे त्याला आता. मग तो कुबड्यास उठवू लागला, परंतु तो तर मुडदा होऊन पडला आहे. असे पाहून तो चौकीदार ख्रिस्ती सावकारास रागाने म्हणाला, अरे मुसलमान लोकांचा प्राण घेण्या इतके तुम्ही ख्रिस्ती लोक कशाने रे माजला. असे बोलून त्याने त्या सावकारास पकडून कोतवालाकडे नेले. कोतवालाने त्यास तुरुंगात ठेवून दुसऱ्या दिवशी न्यायाधीश कचेरीत आल्यावर त्यापुढे त्यास उभे केले व त्याने कोणता गुन्हा केला होता हे त्याला कळविले. काही वेळाने त्या ख्रिस्ती सावकाराचा अंमल उतरून तो चांगला शुद्धीवर आला. तेव्हा आपल्या एका गुद्द्याने मनुष्याचा प्राण कसा गेला हे त्यास काही कळेना. पहारेकऱ्याची जबानी झाल्यावर व मयत मनुष्याचा मुडदा पाहिल्यावर न्यायाधीशाने कैद्यास तुझे काय उत्तर आहे म्हणून प्रश्न केला. त्याचा खरोखरी काही दोषच नव्हता, तरी ख्रिस्ती सावकारास गुन्हा नाकबूल करवेना. मेलेला कुबडा राजाच्या आश्रितांपैकी होता असे कळल्यावरून सरकारचा अभिप्राय कळल्याखेरीज कैद्यास ठार मारण्याची शिक्षा करावयाची नाही असा विचार करून न्यायाधीश स्वतः राजवाड्यात गेला आणि झालेला मजकूर त्याने राजाच्या कानावर घातला. तो ऐकून घेऊन राजाने उत्तर केले की मुसलमानात जीवे मारणाऱ्या ख्रिस्ती मनुष्यावर मजकडून दया होणार नाही, तर तू जाऊन न्यायाप्रमाणे कैद्यास फाशी दे. न्यायाधीशाने येऊन फासाची लाकडे उभी करण्याचा हुकूम देऊन दवंडीवाल्यास सांगितले की शहरभर दवंडी पिटा की मुसलमानाचा जीव घेतल्याबद्दल एका ख्रिस्ती मनुष्यास राजा फाशी देत आहे, सर्वांस कळावे. नंतर कोतवालाच्या शिपायांनी कैद्यास तुरुंगातून आणून फाशी देण्याच्या जागी नेले. मग मांगाने त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्यास तो टांगणार इतक्यात राजाचा मुसलमान वाणी दाटीतून लोक दूर करीत करीत घाईने पुढे आला. मांगाजवळ येऊन त्यास म्हणाला, अरे घाई करू नको, या ख्रिस्ती सावकाराने हा खून केला नाही, मी केला आहे. न्यायाधीश तेथेच होता. त्याने सवाल केल्यावरून आपण त्या कुबड्यास कसे मारिले याची सविस्तर हकीकत त्या वाण्याने सांगितली व आपण तो मुडदा गुप्तपणे रस्त्यात एका दुकानास टेकून ठेविला हेही सांगितले. आणि शेवटी तो न्यायाधीशास म्हणाला की तुम्ही निरपराधी मनुष्याचा जीव विनाकारण घेता आहात. अरे जो मेला त्याचा जीव पुन्हा कसा घेता येईल. मी एका मुसलमानाची हत्या केली, हेच पातक माझ्या डोक्यावर पुष्कळ आहे. आता आणखी निरपराधी ख्रिस्ती मारविण्याचे दुसरे कशास घेऊ. याप्रमाणे सर्व लोकांसमक्ष त्या वाण्याने आपल्या तोंडाने गुन्हा कबूल केल्यामुळे ख्रिस्ती सावकारास खुला करण्याविषयी व त्या वाण्यास शिक्षा करण्याविषयी हुकूम करणे न्यायाधीशात जरूर पडले. त्या हुकुमाप्रमाणे ख्रिस्ती सावकारास सोडून वाण्याच्या गळ्यास फास बांधून मांग त्यास वर चढविणार इतक्यात यहुदी वैद्य दुरून ओरडून त्यास म्हणाला की अरे थांब थांब, वाण्यास फाशी देऊ नको. त्याने खून केला नाही, मी केला आहे. मला फाशी दे, पहा मी आलो. नंतर तो वैद्य न्यायाधीशापुढे उभा राहून त्यास म्हणाला की आपण या मुसलमान वाण्यास देहांत शिक्षा देत आहात, परंतु याच्याकडे काही एक अपराध नाही. खरा गुन्हेगार मी आहे. नंतर त्याने घडलेली सर्व गोष्ट सांगितली आणि तो म्हणाला, याप्रमाणे हा अपराध मजपासून घडला आहे. आता हे खरे आहे की या मनुष्याचा जीव मी काही जाणून बुजून घेतला नाही, मी सहज कारण झालो. तथापि आपल्या हातून घडलेल्या हत्येबद्दल दुसऱ्या निरपराधी मनुष्यास मरू देऊन एकीचे जागी 2 हत्यांचे पाप आपल्या माथी घेणे बरे नाही, असा मी निश्चय करून आलो आहे. तर आपण पहिले तर मला फाशी द्यावे, कारण या मनुष्याच्या मरणास मजखेरीत दुसरा कोणी कारण नाही. मग यहुदी वैद्याने गुन्हा केला अशी त्याच्या बोलण्यावरून न्यायाधीशाची खात्री होताच त्याने मुसलमान वाण्यास मोकळा करून त्या वैद्यास फाशी देण्यास मांगास हुकूम केला. नंतर त्याच्या गळ्यास तात बांधून टांगणार इतक्यात थांबा थांबा असे दुरून मोठ्याने ओरडत शिंपी गर्दीतून पुढे आला आणि न्यायाधीशास म्हणाला की महाराज, या निरपराधी मनुष्याचा आपण जीव का घेता. स्वस्थ होऊन मी काय सांगतो हे ऐकून घ्या, म्हणजे वास्तविक गुन्हेगार कोण आहे हे आपल्या ध्यानात येईल. एका मनुष्याचा जीव घेतल्याबद्दल दुसऱ्याचा जीव घेणे जर आवश्यकच असेल तर आपण माझा जीव घ्या. नंतर त्याने आपल्या दुकानी ठेंगणा कुबडा आल्यापासूनची गोष्ट सविस्तर सांगितली आणि म्हणाला की यावरून आपली खात्री होईल की यहुदी वैद्याकडे या गोष्टीचा अपराध काही एक नाही, तर आपण त्यास मोकळा करण्याविषयी हुकूम द्यावा
आणि त्याच्या जागी पाहिजे तर मला फाशी द्यावे. त्या कुबड्याच्या मरणामुळे एकामागून एक असल्या चमत्कारिक गोष्टी झालेल्या पाहून न्यायाधीशास व तमासगीरास मोठे आश्चर्य वाटले. न्यायाधीश म्हणाला, बरे, ज्या अर्थी हा शिंपी गुन्हा मी केला असे आपल्या तोंडाने कबूल करीत आहे, त्या अर्थी त्यास शिक्षा करणे वाजवी होईल. आजच्यासारखी चमत्कारिक गोष्ट मी कधीही पाहिली नाही किंवा ऐकलीही नाही. ही गोष्ट लिहून ठेवण्यासारखी खरी. नंतर मांगाने वैद्याच्या गळ्यातून तात सोडून शिंप्याच्या गळ्यास लावली. याप्रमाणे इकडे चमत्कार घडत असता काशगरच्या राजाच्या वाड्यात काय झाले ते ऐका. तो ठेंगणा कुबडा राजाच्या मोठा कृपेतला होता व तो मोठा थट्टेबाज व गमती असे. त्यामुळे दिवसात 10-5 वेळा राजास त्याची आठवण झाल्या वाचून राहत नसे. यास्तव त्या ठिकाणी सकाळी राजास त्याची आठवण होऊन त्याने त्यास बोलावून आणण्याकरता चाकरास हुकूम केला असता एका हुजऱ्याने उत्तर दिले की महाराज, सरकार ज्याची आठवण करीत आहेत तो कुबडा काल संध्याकाळी दारू पिऊन झिंगला होता व त्या गुंगीत तो शहरात फिरण्याकरिता वाड्याबाहेर गेला. तो आज पहाटेस मेलेला एका रस्त्यात सापडला. त्याच्या खुनाबद्दल कोतवालाच्या शिपायांनी एक मनुष्य धरून आणला व न्यायाधीशापुढे त्या मनुष्याने आपला गुन्हा कबूल केल्यावर त्यास मांग फाशी देत होता. इतक्यात दुसरा एक मनुष्य येऊन मी हा गुन्हा केला असे म्हणाला. मग त्या दुसऱ्या मनुष्यास बळी देणार तो तिसरा आला, मग चौथा आला. जो जो मागून येतो तो म्हणतो की हा गुन्हा मागल्याने नाही केला, मी केला, मला फाशी द्यावे. याप्रमाणे सकाळपासून चमत्कार चालला आहे. हल्ली चौथ्या मनुष्याची चौकशी न्यायाधीश करीत आहे. ही गोष्ट ऐकून काशगरच्या राजाने आपल्या एका हुजऱ्यास हुकूम केला की लवकर मोठ्या जल्दीने फाशी देण्याच्या जागी जा आणि न्यायाधीशास सांग की सर्व गुन्हेगार व कुबड्याचा मुर्दा घेऊन वाड्यात ये. मला त्या माझ्या बिचाऱ्या कुबड्यास एक वेळ पाहावयाचे आहे. मग राजाज्ञेप्रमाणे तो हुजऱ्या घोड्यावर बसून घोडा भरधाव पिटीत फाशी देण्याच्या ठिकाणी आला. इकडे मांग शिंप्याच्या गळ्यास तात बांधून त्याच्या पायाखालची फळी ओढणारच होता. तो दुरून थांब थांब, फाशी देण्याचे तहकूब कर, अशी राजाच्या हुजऱ्याची मोठी आरोळी त्याने ऐकली. मग तो फळी ओढताना थांबला. हुजऱ्याने राजाचा हुकूम न्यायाधीशास सांगताच तो हुकुमाप्रमाणे कुबड्याचे प्रेत व गुन्हेगार घेऊन तत्काळ राजवाड्यात गेला. न्यायाधीशाने राजास साष्टांग नमस्कार घालून झालेला सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला. तो वृत्तांत ऐकून राजास फारच नवल वाटले व त्याने तो समग्र लिहून ठेवण्यास एका चिटणीसास आज्ञा केली. नंतर तो तेथे जमलेल्या लोकांस म्हणाला, अरे, माझ्या या कुबड्या दासाच्या प्रमाणे चमत्कारिक गोष्ट तुम्हापैकी कोणीतरी ऐकली आहे काय? ख्रिस्ती सावकाराने राजास भुईपर्यंत लवून सलाम करून उत्तर दिले, महाराज, मला एक गोष्ट ठाऊक आहे असे मला वाटते. हुकूम झाल्यास ती सांगण्यास मी तयार आहे. ती गोष्ट ऐकली असता मनात कळवळा आल्या वाचून राहावयाचा नाही. राजा म्हणाला, सांग पाहू बरे, तुझी गोष्ट कशी काय आहे ती. नंतर ख्रिस्ती सावकाराने सांगितलेली गोष्ट ऐकून काशगरचे राजास ख्रिस्ती सावकाराचा फारच राग आला. तो त्यास म्हणाला, अरे मूर्खा, मला ऐकण्यास अयोग्य अशी क्षुल्लक गोष्ट सांगून ती माझ्या कुबड्याच्या गोष्टीपेक्षा चांगली आहे की नाही म्हणून तू मला उलटून विचारतोस. याची तुला लाज नाही वाटत? माझ्या नकल्या कुबड्याच्या अद्भुत गोष्टीपेक्षा रात्रंदिवस घडणारी एक तरुण स्त्री लंपट मनुष्याची गोष्ट मला अधिक चमत्कारिक वाटेल असा मी तुला वेडा वाटलो काय? तर त्या बिचाऱ्या कुबड्याबद्दल मी तुम्हा सर्वांस फाशी देईन हे तुम्ही पक्के समजा. राजाचे रागाचे भाषण ऐकून मुसलमान वाणी फार भ्याला आणि साष्टांग नमस्कार घालून राजास म्हणतो की सरकारांनी क्षणभर कोप शांत करावा व सरकारचा हा बंदा सेवक गोष्ट सांगत आहे ती स्वस्थ चित्त करून मेहरबानीने ऐकावी व ठेंगण्या कुबड्याच्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट सरकारास विशेष मनोरंजक वाटल्यास आम्हा सर्वांस सरकारांनी जीवदान द्यावे. राजाने उत्तर केले, बरे आहे, तुझी विनंती आम्ही मान्य करीतो. सांग पाहू बरे, तुझी गोष्ट कशी आहे ती. नंतर मुसलमान वाड्याने सांगितलेली गोष्ट ऐकून राजा म्हणाला, तुझी गोष्ट काही अंशी चमत्कारिक आहे खरी, तथापि माझ्या ठेंगण्या कुबड्याच्या गोष्टीची सर तिला काही येणे नाही. मग यहुदी वैद्य पुढे झाला आणि साष्टांग नमस्कार घालून राजास म्हणाला, महाराज, खावंदांनी मेहरबानी करून माझी गोष्ट ऐकल्यास सरकारास ती फार चमत्कारिक वाटेल यात संशय नाही. राजा म्हणाला, बरे आहे, सांग, पण ती माझ्या ठेंगण्या कुबड्याच्या गोष्टीसारखी अद्भुत नसल्यास तुझा जीव वाचावयाचा नाही.
यहुदी वैद्याने सांगितलेली गोष्ट ऐकून काशगरचा राजा म्हणाला की वैद्य बाबा, तुमची गोष्ट बरीच आहे, हे मी कबूल करतो, पण खरे म्हणाल तर माझ्या कुबड्याच्या गोष्टीप्रमाणे मौजेची ही गोष्ट नाही. या गोष्टीवरून तुम्हास जीवदान मिळेल अशी खोटी आशा धरू नका. तुम्हा सर्वांस मी फाशी देणार ही पक्की खात्री ठेवा. इतक्यात शिंपी पुढे सरून मुद्रा करून राजास म्हणाला, महाराज, क्षणभर दम धरावा. सरकारांनी ज्या अर्थी मेहरबानी करून इतरांच्या गोष्टी ऐकिल्या त्या अर्थी माझीही गोष्ट ऐकावी. ही गोष्ट सरकारास विशेष रुचेल असे मला वाटते. राजाने उत्तर केले, बरे आहे, सांग तुझी गोष्ट, परंतु माझ्या कुबड्याच्या गोष्टीपेक्षा तुझी गोष्ट चमत्कारिक असल्याखेरीज तुझा जीव वाचणे नाही हे मात्र पक्के समज. नंतर शिंप्याने पुढील गोष्ट सांगावयास आरंभ केला. शिंप्याने सांगितलेली गोष्ट. शिंपी म्हणतो, महाराज, 2 दिवस झाले या शहरातील एका व्यापाऱ्याने मला आपल्या घरी मेजवानीस बोलवले होते. मी लवकरच त्याचे घरी गेलो. तेथे 20 गृहस्थ जेवावयास आले होते. घरचा यजमान काही निकडीचे कामामुळे बाहेर गेला होता. त्याची वाट पाहत आम्ही सर्व मंडळी बसलो होतो. इतक्यात तो बाहेरून आला. त्याबरोबर एक तरुण गृहस्थ होता. तो गृहस्थ या शहरचा राहणारा नव्हता. तो सुरेख, भव्य व प्रतिष्ठित दिसणारा असून त्याच्या अंगावरचा पोशाखही उंची होता. तो गृहस्थ पायाने अधू असल्यामुळे लंगडत असे. तो आलेला पाहून आम्ही सर्व उठून उभे राहिलो व त्या तरुण गृहस्थात बसावयास जागा दिली. तोही बसत होता. इतक्यात आमच्या मंडळीत एक न्हावी बसला होता. तो त्याच्या नजरेस पडताच तो तरुण गृहस्थ दचकून मागे सरला व बाहेर जावयास लागला. घरधन्यास या गोष्टीचा मोठा अचंबा वाटून त्याने त्यास थांबवून धरिले आणि म्हटले की आपण एकाएकी चालला कोठे? मी आज या मित्रमंडळीत मेजवानी करण्याचे योजून आपणास या समारंभास बोलविले व आपण बसला नाही व निघून चालला, याचे कारण काय? तो तरुण गृहस्थ मोठ्या नम्रपणाने घरधन्यास म्हणाला की तुम्हास देवाची शपथ आहे, आपण मला अडवू नका. मला लवकर येथून जाऊ द्या. मी तुमच्या पुढे पदर पसरतो. तो द्वाड न्हावी तेथे बसला आहे. त्यास पाहिले म्हणजे माझ्या अंगाची लाही लाही होते. तो मनुष्य किती खराब आहे म्हणाल तर ते माझ्याने सांगवत सुद्धा नाही. हे त्याचे भाषण ऐकून आम्हा सर्वांस मोठा विस्मय वाटला व तो जे बोलला ते खरे किंवा खोटे याचा विचार केल्या वाचून त्या न्हाव्याविषयी आमचे वाईट मत झाले. आम्ही सर्वजण म्हणालो की हा न्हावी इतका खराब आहे तर त्याच्याबरोबर आम्हीही जेवणार नाही. घरधनी त्या तरुण गृहस्थास म्हणाला की अहो, त्यास तुम्ही इतक्या शिव्या देता, पण त्याच्यावर तुमचा इतका रोष होण्याचे कारण तरी काय झाले ते आम्हास सांगा. त्या गृहस्थाने उत्तर केले की गृहस्थ हो, कारण म्हणून काय सांगू. मी जो जन्माचा लंगडा झालो त्याला कारण हा द्वाड न्हावी. या दुष्टाने मजवर असा भयंकर प्रसंग आणिला की त्याचा भयंकरपणा सांगितल्या वाचून तुम्हाला कल्पनाही यावयाची नाही. त्यावरून मी अशी शपथ वाहून घेतली आहे की हा दुष्ट न्हावी जेथे असेल तेथे कधीही बसावयाचे नाही. फार काय, पण हा ज्या गावात असेल त्या गावात सुद्धा मी राहावयाचा नाही. बगदाद माझी जन्मभूमी, परंतु हा दुष्ट तेथे राहतो. एवढ्याच कारणाने ते शहर सोडून मी तारतरी देशातल्या या दूर शहरात येऊन राहिलो. मनात हेतू हा की अशा दूर ठिकाणी जाऊन राहिलो म्हणजे माझ्या व्याधीचे दर्शन टळेल, पण हा द्वाड तर हात धुवून माझ्या पाठीस लागला आहे. असो, आता मला येथे बसता येत नाही, गेले पाहिजे. तुम्हासारख्या प्रतिष्ठित गृहस्थांबरोबर बसून जेवावे या गोष्टीचा मला फार संतोष आहे व ती गोष्ट घडण्यास हा व्यत्यय आला याचे मलाही फार वाईट वाटते. परंतु काय करू, माझा उपाय नाही. मला गेले पाहिजे. मी आजच्या आज हे तुमचे शहर सोडून जेथे या द्वाड न्हावगंडाचे दर्शन होणार नाही अशा कुठेतरी जाणार. इतके बोलून तो तरुण गृहस्थ जात होता. परंतु घरधन्याने त्यास थोपवून धरून विचारले की या न्हाव्याने असे केले तरी काय, ते आपण कृपा करून सांगावेच. तसेच आम्ही सर्वांनीही त्यास ती गोष्ट सांगण्याविषयी पराकाष्ठेचा आग्रह केला. तेव्हा आमच्या सर्वांच्या मुरवतीस्तव तो गृहस्थ आपली गोष्ट सांगावयास खाली बसला. हे भाषण चालले असता त्या न्हाव्याने खाली मान घातली होती. त्याने तोंडावाटे एक सुद्धा शब्द काढला नाही किंवा वर पाहिले नाही. असो, त्या तरुण गृहस्थाने त्या न्हाव्याकडे पाठ करून आपली हकीकत सांगितली. शिंपी गोष्ट सांगतो, महाराज, त्या तरुण लंगड्या गृहस्थाची गोष्ट ऐकून आम्हा सर्वांस मोठा विस्मय वाटला
व तो निघून गेल्यावर आम्ही सर्व त्या न्हाव्यास म्हणू लागलो की त्या गृहस्थाने सांगितलेली गोष्ट खरी असल्यास त्यास तू खचित निष्कारण पीडा केलीस. तो गृहस्थ गोष्ट सांगत असता न्हाव्याने खाली मान घातली होती ती वर उचलून तो आम्हास म्हणाला, मित्र हो, तो तरुण मनुष्य आपली हकीकत तुम्हास सांगत असता मी उगीच बसलो. यावरून तुमच्या ध्यानात आलेच असेल की तो जे बोलला ते सर्व खरे आहे. तथापि माझी पक्की समजूत आहे की त्या प्रसंगी मी जो वागलो तो यथायोग्य वागलो. मी अगदी गैरशिस्त केले नाही आणि माझी ही समजूत खरी आहे किंवा खोटी आहे याचा निकाल तुम्हीच करा. तुम्हीच पहा बरे, तो प्रसंग त्याच्या जीवावरचा नव्हता काय आणि माझ्या मदती वाचून त्या संकटातून त्याची सुटका झाली असती काय. तो जन्माचा लंगडा झाला खरा, पण खरोखर म्हटले म्हणजे त्याने हेच मोठे नशीब मानावे की जीवावर गुदरली होती ती नुसत्या पायावरच गेली. पहा बरे, त्यास त्या घरातून सोडवण्याकरता मी आपला प्राण केवढ्या धोक्यात घातला होता तो, तर त्याने मजवर ठपका ठेवून माझी इतकी निंदा करावी व मला इतक्या शिव्या द्याव्या, हे योग्य आहे का? कृतज्ञ मनुष्यावर उपकार केला असता त्याचा परिणाम असाच होतो. तो तोंडाळपणाचा दोष मजवर लागतो, पण ते त्याचे बोलणे अगदी खोटे आहे. आम्ही मूळचे 5 भाऊ होतो. त्या 5त मी अत्यंत बुद्धिवान असून सर्वात कमी बोलणारा आहे अशी माझी चोहोकडे कीर्ती आहे आणि बडबड करणारा म्हणून तो मला नावे ठेवितो, तेव्हा पुढे त्यास काय म्हणावे? मित्र हो, मी म्हणतो हे खरे किंवा खोटे याविषयी तुमची खात्री व्हावी याकरिता तुम्हास त्या सर्व भावांची आणि माझी हकीकत सांगतो. तुम्ही कृपा करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे. आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती. आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषतः लहान मुलांना ऐकायला पाठवा. कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत, वाचन करत नाहीत, तर हा जो आपला वारसा आहे, हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे, तो आपण सर्वत्र पोहोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं. धन्यवाद.